जयराम भाऊचं आणि अरविंदचं लग्न ठरलेलं आहे. आज आम्हाला जयराम भाऊकडनं लग्नासाठी पार्टी पण घ्यायची आहे. नवरदेवाची शॉपिंग चालू झाली की नाही काय माहिती, पण ऋषी सरांची शॉपिंग चालू झालेली आहे. तुम्ही आम्हाला पार्टी देताय, आम्हाला दिलं पाहिजे तुम्ही देताय. Had to leave you, but now I'm seeing all the signs. हे गाइस, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. फायनली आपला ब्लॉग आलेला आहे आणि ब्लॉग याचं कारण असं आहे, एक गुड न्यूज आहे. आणि गुड न्यूज ती ऑलरेडी सगळ्यांना माहित झालेली आहे, कारण सगळ्यांनी माझा ब्लॉग बघितलेला आहे. आपल्या ग्रुप मधल्या जयराम भाऊचं आणि अरविंदचं लग्न ठरलेलं आहे आणि आज आम्हाला जयराम भाऊकडनं लग्नासाठी पार्टी पण घ्यायची आहे. अरविंद कडनं पण लवकरच पार्टी घ्यायची आहे, बट अरविंद सध्या फुलंब्रीला आहे, थोडं कामामध्ये व्यस्त आहे. बट जयराम भाऊ सध्या फ्री आहे, सो जयराम भाऊला घेऊन आम्ही पार्टीसाठी चाललेलो आहे. आणि सोबत आमचे आप्पा पण आहे, सोनाली बहिणी आहे, अमोल भाऊ आहे, जयराम भाऊ आहे, आरू आहे आणि मी पण आहे. आणि हर्षद पण येणार होता, बट हर्षदला वाटत नाहीये बरं, सो हर्षद येणार घरीच आराम करणार आहे. आणि हर्षदचे पेपर पण चालू आहे, तर हर्षदचा अभ्यास काय रे, अभ्यास म्हणजे मनावर घेणार आहे की नाही घेणार आहे? लग्नात काय वेअर करणार आहे तू? बघायला आता शोधतो थोडं. तरी पण काय घालणार आहे, कुर्ता की सूट वगैरे? बघतो तू काय घालणार आहे? मी कुर्ता वगैरे घालणार आहे, कारण मी ना आता सूट वगैरे ना म्हणजे असं भरपूर वेळेस घातलं वगैरे, जोधपुरी वगैरे, तर माझं असं म्हणणं होतं मी कुर्ता वगैरे घालल. फक्त मला असं चालू आहे की नाही का, जयरामच्या लग्नात थोडे वेगळे आउटफिट ट्राय करायचे आणि अरविंदच्या लग्नात थोडे वेगवेगळे आउटफिट ट्राय करायचे. आणि आरोही आणि मी ना सेम वेअर करणार आहे. तू काय घालणार आहे का? मला काय ऑप्शन फक्त साडीच आहे. हा, साडीच बेस्ट, साडीच घालायची मस्त पैकी. मी याला बोलले होते मला घागरा घालू दे मस्त, तर नाही बोलतो. तू साडीच सुंदर दिसते, तो साडीच घाल. ठीक आहे, सुंदर दिसते तशीच, मी कशात पण सुंदर दिसते, पण ठीक आहे ना. एक जागा नाही बरं. बरं ठीक आहे चल. आणि गाईस काल आम्ही असं मस्त घर आवरलं माहिती का, त्याच्यामुळे घर बघा ना किती सुंदर दिसते. पूर्ण साफसफाई केली होती आम्ही काल घराची, एकदम डीप क्लिनिंग केली होती. डीप क्लिनिंग केली होती, फरशी बिरशी पूर्ण चेक केलं होतं. नवरदेवाची शॉपिंग चालू झाली की नाही काय माहिती, पण ऋषी सरांची शॉपिंग चालू झालेली आहे. ऋषी सरांनी 2 आउटफिट पण आणलेले, ट्राय पण केलेले. आता काय माहिती कोणाच्या लग्नात काय घालतो, कोणाच्या हळदीला काय घालतो. अजून मला शूज घ्यायचे. अरे वॉच काय म्हणजे आता घ्यायची नाही वॉच माझी वरतीच राहिली. आपल्याला जायचंय ना अर्षद, मला तेवढी वॉच आणून दे ना माझी. मी शॉक झाले ना, म्हणलं आता वॉच पण नवीन घ्यायची की काय, एवढ्या वॉच असून. माझ्याकडे भरपूर सारे वॉच कलेक्शन आहे, सनग्लासेस कलेक्शन आहे, फक्त शूज कलेक्शन नाहीये. तर मला शूज घ्यायचे. इतके दिवस ब्लॉग नव्हते ना, तर आम्ही काम तर करत होतो, पण असं वाटत होतं नाही यार आपण कामच नाही करतोय, पूर्ण असं बेस्ट ऑफ टाइम चाललंय असं वाटत होतं. तुला पण होत होतं तसं? कारण ब्लॉग केलं ना की असं वाटतं यार दिवसातलं खूप मोठं काम झालं. आणि आम्ही मस्तपैकी समोर टीव्ही वरती ब्लॉग लावून द्यायचो, ब्लॉग बघायचो. आता सध्या टीव्ही तर बंदच आहे, खूप घरात पण टीव्ही बंद आहे. खूप जण टीव्ही वरती आपला ब्लॉग बघत असतात, त्याच्यामुळे खूप जणांच्या टीव्ही पण बंद होता. पण आता फायनली तुम्ही तुमची टीव्ही ऑन करू शकता आणि आपले ब्लॉग एन्जॉय करू शकता. बट लहान पोरांना माझं म्हणणं आहे, जर तुमची एक्झाम असेल तर एक्झाम साठी तुम्ही प्रिपेअर व्हा, अभ्यास करा. व्लॉग बघून टाइम स्पेंड करू नका. जेव्हा तुमची एक्झाम होईल तेव्हा मस्तपैकी व्लॉग बघा, किंवा एक्झाम देऊन आल्यानंतर व्लॉग बघा, पण पहिले एक्झामचा चांगला अभ्यास करा. सगळ्यांना विश यू व्हेरी व्हेरी ऑल द बेस्ट. तर आता आमची अर्धी मंडळी आलेली आहे आणि अर्धी जे पार्टी देणार आहे तेच नाही आलेले. मेन म्हणजे ते डायरेक्ट हॉटेलला येणार आहे, तयारी करायला गेले. हा, वहिनी आलेले आहे, आप्पा आलेले, सार्थक भैया आलेला आहे आणि ऋषी ना गाडीतलं सामान ठेवतोय. खूप दिवसांनंतर आहे ना आज आम्ही स्कॉर्पिओ घेऊन जाणार आहे. वहिनी तुम्ही तर लस दिवस झाले असेल स्कॉर्पिओ मध्ये बसायला. तुम्ही येतच नाही इकडं बसायसाठी. त्यासाठी यावं लागत हा, वहिनीकडे जाते स्कॉर्पिओ, मग फिरायला जाते मग वहिनी आणि भाऊ स्कॉर्पिओ मध्ये. आता आम्ही आलेलो आहे आमरस थाळी खायला आणि आमचे जे जयराम भाऊ आहे ना ते सर्वात उशिरा आले आणि सर्वात आधी घेऊन बसले खायला. तुम्ही आम्हाला पार्टी देताय, आम्हाला दिलं पाहिजे तुम्ही देताय. धन्यवाद. एवढे कधीपासून शांत झाले काय माहिती. प्रॅक्टिस करताय पुढे. आता ते ब्लॉग मध्ये येत आहे ना, मग वहिनी ब्लॉग बघतील, वहिनी म्हणतील माझा नवरा तर लई बडबड करतो, ते इम्प्रेशन पाडायसाठी ते शांत वागताय. म्हणूनच. वा वा वा, मस्त फुल ताट भरलेलं आहे. आता पार्टी खाऊन आहे ना आम्ही आलेलो आहे प्रोझनला आणि एवढं खाल्लंय तिथं, मला तर आता अशी झोप येते माहिती का. चाललं आता पहिले इधर जाना पडेगा, मेरे को इसको जाना पडेगा रे बाबा. जुन्या जोडीला घेऊन आलेलो आहे आम्ही प्रोझनला. आता जुनी जोडी झाली तुम्ही, महिनाभर फक्त, नंतर मग आमच्याकडून पाहणार. जुनी झाली तुम्ही. मग फिरून आता आलेलो आहे घरी आणि मला तर खूप जास्त झोप येते, पण याची बघा काय तयारी चालू आहे. स्किन केअर साठी काय मागवले, एक वॉश आहे आणि हे रोलर आहे. आता लग्नात कलवऱ्या येतील, मग थोडंसं चांगलं इम्प्रेशन पडलं पाहिजे ना, त्या हिशोबाने मी सगळं आता ऑर्डर केलेलं आहे. मस्तपैकी फेसची मसाज करत जाईल
असं थंड पाणी लावत देईल फेसला, सनस्क्रीन वापरत देईल, असा गोरा होतो ना की लग्नात लगे लोक असे म्हणले पाहिजे हा फॉरेनर कोणाला लग्नात. बापरे एवढं गोरं व्हायचंय लगे. गोर व्हायला मनावर घेईल, गोर व्हायचं मनावर घेतलेलं आहे मी. जयराम भाऊच्या लग्नात परत काळा होणारच तू. हा नाही यार, दुपारचं लग्न असा टॅन होणार आहे, असा टॅन होणार आहे ना. बरं होते, खूप जास्त मजा येणार लग्नाला. हर्षद किती एक्साइटेड आहे? खूप एक्साइटेड आहे. किती किती शब्दात व्यक्त नाही करत. म्हणजे तो अभ्यासाला जितका एक्साइटेड असतो तेवढा एक्साइटेड आहे, बरोबर? हा येस का संध्या? आता आहे ना काहीतरी स्किन केअर करतोय. काय फेस वॉश? करते मी. मग तुला कोण म्हणलं? मी फक्त फेस धुतोय आणि ते म्हणजे बर्फ ठेवलेला आणि फ्रीज मध्ये तो फेसला लावणार आहे. ते तर तू माझ्यासाठी आणलेलं. हा ना, मग मी पण वापरत असतो ना. आणि आता तर काय शिकलाय काय माहिती, नुसतं काय काय ऑर्डर करतोय स्किन साठी. स्किन केअर करायची खात पीत तर काही नाहीये. हेल्दी खाल्लं पण पाहिजे ना तू. बाय द वे माझं प्रोटीन पावडर आहे, तेवढं प्रोटीन बनवून दे मला, एक प्रोटीन शेक. अरे भाऊ माझी बी तब्येत जरा सुधरवू दे मला. तू पण घ्या अर्ध प्रोटीन. इतका भामटाय. डंबेल उचलतो, पुशअप मारतो, सगळं करतो. आणि इथून जर वरच्या बेडरूम मधून काही सामान आणायचं असेल ना मला पाठवतो 4 वेळेस, स्वतः जात नाही. इतका आळशी आहे तो. मग आळशीच आहे तू. बाय द वे हे काढायचं कसं? आता मी कसं सांगन तुला? नाही सांगणार. मला देतोयस का तू ते? नाही मला यूज करायला नाही देते ना. पकड ना, मला ते काढून दे तेवढं. नाही देणार. कायचं करे? दाखव इकडे. अरे ते पॅक झालेलं असेल, थांब हळूहळू काढ. टाकशील तोडून. निघलं का? हळूहळू काढ, हळूहळू. निघलं. हे वाव. खाऊ नाही शकत पण. हे आपण तिच्यात आईस्क्रीम पण भरू शकतो. हो भरा, मग मी तोंडाला लावून घेईल तुमच्या आईस्क्रीम. हे किती भारी आहे ना, आपल्याला मिररची गरजच नाही, समोरच्या फ्रीज मध्ये बघायचं आणि करायचं. हा रसना भरायची हर्षद तिच्यात आणि मग खायचं. गोळा. डोळे खूप काळे काळे झाले ना. कोणाचे? माझे पण तुझे पण सर्वांचे डोळे काळे झालेले, कारण की ना झोपच होत नाहीये. तुझं तर तोंड पण काळं झालेलं आहे खरंच. झालं ना तुझं तर आहेच. नाही ना खरंच ना, रात्रीला ना आम्ही प्रॉपर झोपच घेत नाही, नुसते गप्पा मारत बसतोय. सगळे येतात घरी आणि मग सगळे गप्पा मारत बसतोय. सगळ्यांचेच डोळे काळे झाले. मग सरांची स्किन केअर चालू आहे. हे सर्व मी करायला पाहिजे ऋषी, तूच करतोय. तुझं काय तू तशी पण घाणच दिसते. हा मी त्याची पण छानच आहे ना. मला स्किन केअरची गरजच नाहीये. घाण म्हटलं मी, घाण. याला स्किन केअरची गरज आहे. याला तसं काही चांगलं नसतं. दिसायला पाहिजे. असं कोणीच म्हणू शकत नाही या जगात की मला स्किन केअरची गरज नाहीये, कारण प्रत्येकाला स्किन केअरची गरज असती म्हणजे असतीच. एवढी पण नसती तुझ्या वाणी. आम्ही जे फेस साठी ऑर्डर केलेले ना हर्षद, काय म्हणतो ही फरशी का? हा खरंच ना, आपल्या घरचा पहिला जुन्या Kitchen. किचन ओटा होता असा. हर्षद फरशी ती, तिने असं कर. कर ना, मग किती बरं वाटतं. काय त्याचे बेनिफिट्स काय? काही नाही, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं फेस मध्ये. चांगलं आहे माझ्यासाठी. तुझ्यासाठी अजून तुला त्याची गरज नाही. तू मोठा झाला ना मग तेव्हा तुला त्याची गरज राहील सगळ्यांची. लवकर जर झोपला तो आता, लवकर त्याने अभ्यास केला, जो अभ्यास करतो त्याला गरजच नाही राहत. सॉरी, मग तू म्हणशील मी अभ्यास नाही केला का? मी तर केला अभ्यास, बट तरी पण तू जर आता अभ्यास केला तर तुला फ्युचर मध्ये खरंच त्याची गरज कमी वाचेल. आम्ही ना आता अमोल भाऊची हळद बघत बसलेलो आहे बघा. आता ही मज्जा परत अनुभवायला भेटणार आहे. इतकी एक्साइटमेंट आहे माहिती का, सांगू नाही शकत. लग्नाची एवढी एक्साइटमेंट आहे. लय मजा करणार यावेळेस लय जास्त मजा करू. एकदम भारी सगळं मीन्स एक्सपिरियन्स आहे ना आपल्याला. अमोल भाऊच्या लग्नामध्ये काय काय झालं होतं काय काय नाही. आणि मेन म्हणजे आपल्या 2 फेवरेट गाड्या आपल्याकडे, अजून खूप भारी मजा येणार आहे. थार आणि स्कॉर्पिओ, आणि गावाकडे लग्न आहे ना त्याच्यामुळे अजून मजा येणार आहे. आणि यावेळेस सगळी प्लॅनिंग पण झालेली आहे. कोण कोण काय घालणार आहे, कोणती कलर थीम येते. तू कोणता ड्रेस घालणार आहे? तो बघतो ना. मग काय काय प्लॅनिंग झालेली आहे? तुमची तर झालेली, मग मी तुमची कॉपी मारू शकतो ना. आम्ही काय घालणार आहे? पर्पल थीम. बरोबर आहे, हळदीला आम्ही पर्पल. आणि हळदीला आहे ना मुद्दाम असे वेगवेगळे कलर घालणार आहे. म्हणलं येल्लो व्हाईट खूप कॉमन झालंय, सो आम्ही असा वेगळा कलर डिसाईड केला. त्याच्यामुळे आम्ही अख्खा ग्रुप आहे ना पर्पल किंवा मरून कलर दोन्हीपैकी एक कलर वेअर करणार आहे. जयराम भाऊच्या लग्नाला आणि एक अरविंदच्या लग्नाला, म्हणजे हळदीच्या वेळेसची प्लॅनिंग आहे. आणि लग्नात तर आम्ही जस्ट त्या पद्धतीने मल्टी कलर घालणार आहे. तुमची मुलगी लय सुंदर मामी, अरे लय सुंदर नाही मामी, अरे बिल्कुल सुंदर नहीं. क्या बना रही हो खाने को? वरण. आम्ही ना अमोल भाऊच्या लग्नाचे सर्व ब्लॉग बघितले आणि या साईडला आहे ना मी आता स्वयंपाक पण करते. स्वयंपाक झालाय सर, चला जेवायला. वरण आणि भात आहे का?
वरण आणि भात आणि पोळी आणि भाजी. द्या जेवायला, भूक लागली मला. तूप टाकून दे मस्त पैकी. हो मला तर अजूनपर्यंत भूक नाहीये. इतकं जाम जेवले होते रे मी, बसल्या बसल्या एवढं खाल्लं उठल्यावर कळालं की लय खाल्लेलं आहे. आता अजूनपर्यंत भूक नाही लागलेली. आता रात्रीचे 9 वाजलेले तरी. वरदेव आहे ना फक्त त्यांचेच ब्लॉग बघताय है ना. लग्नाची डेट रिव्हील केली. लास्ट ते फोटो बघ तिथे जोडीचा झूम करून बघ, तेव्हा नेलं लास्ट ते द्यायचं. लड्डू फुट रे. बिचार नवरदेवाला दिला घर सोडून आणि हे दोघच चालले सलूनला. आता आमचे सर्वांचे जेवण झालेले आहे. आज अमोलला आणि पप्पांना यायला ना खूप जास्त उशीर झाला होता, सो त्यांचं पण आता जेवण झालेलं आहे. आणि मी आता फायनली वरती आलेली. मला इतक्या वेळची झोप येत होती, तर आता सर्वांचं जेवण झालं, तिथलं आवरलं वगैरे आणि आता वरती आले. तर आई आहे ना तुळजापूरच्या दर्शनासाठी गेलेले आहेत, सो त्यामुळे आज पूर्ण आम्हाला आमचं मॅनेज करायचं होतं. आता मला येते खूप सारी झोप, कारण की माझे डोळे बघा पूर्ण काळे झालेले आहेत. भालू सारखे काळे दिसत एकदम. तर मी आता आहे ना थोडीफार स्किन केअर पण करते, कारण की आता 2 लग्न अटेंड करायचे, खूप सारी मज्जा करायची, एकदम छान चमकायचंय. सो त्यामुळे आता आहे ना थोडी काळजी पण घ्यावी लागणार आहे, प्रॉपर झोपावं लागणार आहे, स्किन केअर पण करावी लागणार आहे, स्किन हेल्दी ठेवावी लागणार आहे, बॉडी हेल्दी ठेवावी लागणार आहे. आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा. आणि खूप दिवसानंतर ब्लॉग आलेला आहे, सो कमेंट प्रत्येकाने करायची. बाय बाय. One thing certain, I'll always